मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ओवी ही घरी जाण्यासाठी तयार नसते. सारंग तिला मनवत असतो आणि घरी जाऊयात, मला खूप काम आहे असं तो विचारत असतो. पण तेव्हा ओवी म्हणत असते, मला बाबा तुझ्याबरोबर यायचंच नाहीये आणि तू इथेच राहायचं आहेस. तेवढ्यातच बबलू येतो आणि तो म्हणत असतो, अरे उद्या तर सुट्टी आहे, मग आपण इथे राहू शकतो ना. तेवढ्यातच अबीर आलेला असतो आणि अबीर म्हणत असतो, अरे वा वा वा, मग तर सुट्टी आहे म्हटल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण इथेच राहूयात असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. तेवढ्यातच सारंग म्हणत असतो, पण अरे, तेव्हा ओवी म्हणत असते, बाबा तू नेहमी ना असंच करतोस, का का ह्या सगळ्या गोष्टी करतोयस, आपण राहूयात ना इथे. असं बोलल्यानंतर आता मात्र सारंग इथे राहण्यासाठी तयार झालेला असतो आणि तेव्हा सारंग बबलूला म्हणत असतो, का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडलास, का उगाचच इथे प्रॉमिस केलेला आहेस राहण्यासाठी. दुसरीकडे आपण तिलोत्तमा पाहतो, इकडे वकील घरी आलेले असतात आणि तिलोत्तमाशी ती आता इकडे बोलत असते आणि तिलोत्तमाशी बोलत असताना आपल्याला असं पाहायला मिळतंय की इकडे वकील असतो आणि वकिलाला तिलोत्तमा म्हणत असते, तुमचं काय चाललेलं आहे, त्या राजकुमारच्या नादी तुम्ही लागू नका, काही झालं तरी त्याला बाजूला करा आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःचं सुद्धा नुकसान करून घ्याल, असं तिलोत्तमा बोलू लागलेले असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो सारंग त्याचबरोबर इथे बबलू हे दोघेही जण बसलेले असतात आणि समोर मात्र सावली खूपच छान पद्धतीने इथे गात असते. जेव्हा खूप छान पद्धतीने गात असते त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता इकडे ती सुंदर गाणं गायल्यानंतर सावली तिचं भरभरून कौतुक करत असते आणि सावलीला मात्र इथे छोट्या ओवीमध्ये इथे सारंग दिसत असतो. तर दुसरीकडे सारंगला ते गाणं फारच जास्त आवडलेलं असतं. तेव्हा सावली ओवीचं कौतुक करत असते. तेवढ्यातच व्यंकटेश येतो आणि व्यंकटेश आल्यानंतर तो म्हणत असतो, आता आपण एक वेगळा गेम खेळूयात आणि माझ्या हातामध्ये ही रस्सी पाहून तुम्हाला कोणता गेम खेळायचा आहे हे तर लक्षात आलंच असेल ना. मग तेवढ्यातच आता इथे रस्सी खेच हा गेम खेळायचा असतो. मग आता इकडे ओवी ही सावलीच्या टीममध्ये असते तर अबीर हा सारंगच्या टीममध्ये असतो आणि त्यानंतर हा गेम इथे सुरू झालेला असतो. शेवटी बबलू आणि त्याचबरोबर ओवी ह्या दोघांचा सुद्धा एक प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसारच आता इकडे ही लोक खेळ खेळत असतात. त्यानंतर आपण पाहतो इथे बबलू आणि त्याचबरोबर ओवी हे दोघेही जण आता सोडून देतात आणि रस्सी सोडल्यानंतर इथे मात्र सावली ही पुढे पडत असते आणि तेव्हा सारंग हा हरलेला असतो. त्यानंतर मात्र अबीर आणि त्याचसोबत ओवी ह्या दोघांना सुद्धा फार आनंद झालेला असतो आणि त्यानंतर इथे सावली ही रागानेच सगळ्यांकडे पाहत असते. तर इकडे तिलोत्तमा आता राजकुमारला म्हणत असते, राजकुमार तुझं काय चाललेलं आहे, तू अशा पद्धतीने कसा वागू शकतोस तेच मला कळत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, आता आणि मी काय केलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय केलेलं आहे असं तू म्हणतोयस कसं, कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, तू खूप चुकीच्या पद्धतीने वागतोयस, काय गरज आहे त्या सगळ्या गोष्टीवरती डोळा वगैरे ठेवण्याची, हे बघ असं काही करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो इथे आता तो म्हणत असतो, पण मी काय केले तुला सांगितलं ना, ती जागा आणि त्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्यात म्हणून, मग तरी सुद्धा तू अशा पद्धतीने का वागतोयस. तेवढ्यातच आता इथे तिलोत्तमाला सारंग आणि सावलीचे रिसॉर्टवरचे काही फोटो झालेले असतात आणि त्यामुळे मात्र तिलोत्तमा फार भडकते आणि म्हणत असते, आता तर मी ते काही झालं तरी ती गुरुकुलाची जागा सोडणार नाही, कारण सावलीने दिलेला शब्द तिने मागे घेतला आहे. त्यामुळे ती राजकुमारला ताबडतोब आवाज देते आणि राजकुमारला ताबडतोब आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते, राजकुमार आता काही जरी झालं ना तरी सुद्धा ती जागा जी आहे ना, ती जागा मात्र आपल्याला सोडायची नाही, काही जरी झालं तरी सुद्धा ती जागा मात्र आपण इथे मिळवायची आहे. आणि त्याचबरोबर तो जो इथे जगन्नाथ आहे ना, त्या जगन्नाथला सुद्धा इथे धडा शिकवल्याशिवाय आपण राहायचं नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. सोबतच आपण पाहतो इथे आता राजकुमार म्हणत असतो, पण मी त्या जाग्याचा नाद कधीच सोडून दिला आहे. पण इथे आता ती म्हणत असते, नाद वगैरे सोडून देण्याची काहीच गरज नाही, आता तर आपण ती जागा मिळवूनच राहायची, असं सुद्धा इथे स्पष्टपणे ती बोलत असते आणि निघून जाते. त्यानंतर राजकुमार म्हणत असतो, ही तीच आई आहे ना
ह्या आईनं अशा पद्धतीने कसं काय सांगितलेलं आहे तेच मला काही कळत नाही. मग आता इकडे मोनिका म्हणत असते, काही जरी झाला तरी सुद्धा फायदा हा माझाच असणार आहे. दुसरीकडे जगन्नाथ आणि अबीर फोनवर बोलत असतात आणि अबीर सगळ्या काही रिसॉर्टवर झालेल्या घडामोडी आजोबांना सांगत असतो. त्यानंतर जगन्नाथ आता इथे मनाशीच म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी ह्या दोघांना मात्र इथे त्यांचीच पोरं अबीर आणि ओवी हे दोघेही जण त्या दोघांना एकत्र आणल्याशिवाय काही राहणार नाहीत असं सुद्धा आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात. आणि फायनली काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे सारंग आणि सावली हे दोघेही जण लवकरच एकत्र येताना सुद्धा आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, सावली आणि सारंग हे तर एकत्र येतीलच, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खंड्याचं गुपित हेच लवकरच समोर येईल.